भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल रोजीच्या जयंतीसाठी दादर येथील चैत्यभूमीवर वेगवेगळ्या कामांची सुरुवात झालेली आहे। खरं तर 14 एप्रिल रोजी लाखो भीम अनुयायी, लाखो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर प्रेम करणारे अनुयायी दादर येथील चैत्यभूमी या ठिकाणी येतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधीचं दर्शन घेतात। खरं तर या दिवशी कुठल्याही प्रकारची अनुचित प्रकार घडू नये, सोबतच आंबेडकर अनुयायांना दर्शन घेताना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकार आणि चैत्यभूमी स्मारकाच्या मंडळाच्या वतीने विशेष सोय करण्यात आलेली आहे। उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आंबेडकर अनुयायांना पिण्याच्या पाण्याची सोय सोबतच मंडपाची सोय करण्यात यावे असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आहेत। खरं तर चैत्यभूमीच्या मुख्य प्रवेशद्वारावर रंगरंगोटीचं काम आपल्याला पूर्ण झालेलं पाहायला मिळत आहे। सोबतच अशोक स्तंभाला सुद्धा सोनेरी रंगाची जी आहे रंगरंगोटी करण्यात आलेली आहे। चैत्यभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधी स्थळाच्या जे स्तूप आहे त्याला सुद्धा पांढऱ्या रंगाची रंगरंगोटी करण्यात येत आहे आणि आंबेडकर अनुयायांना कुठल्याच प्रकारची गैरसोय होऊ नये 14 एप्रिल रोजी दादर स्टेशन ते चैत्यभूमी या दरम्यानच्या प्रवासामध्ये बेस्टची सुविधा सुद्धा करण्यात यावी असे सुद्धा निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आहेत। सोबतच जे अनुयायी आहेत त्यांची कुठलीही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी आंबेडकरवादी कार्यकर्ते आणि इतर सर्व समता दलाचे सैनिक तैनात असणार आहेत। कॅमेरा पर्सन रवी साखरकर सोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।